MMA थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला टाइप्स ऑफ डिझेल स्मोक म्हणजे डिझेल धुराच्या रंगानुसार कोणकोणते प्रकार पडतात याविषयी माहिती करून देणार आहे। जर फ्युएलचे संपूर्ण ज्वलन होत असेल तर सायलेन्सरमधून बाहेर पडणारा धूर हा कलरलेस असतो, परंतु फ्युएलचे संपूर्ण ज्वलन होत नसेल तर एक्झॉस्ट धुराला निरनिराळे रंग असतात। डिझेल इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या एक्झॉस्टचा कलर जनरली काळा असतो। डिझेल इंजिन ही सहसा ॲक्सिलरेटर रेटिंगच्या वेळी जादा धूर सोडतो। तर या डिझेल स्मोकच्या टाइप्स ऑफ डिझेल स्मोकनुसार डिझेल धुराच्या रंगानुसार आपल्याला 3 प्रकार, तर एक आहे काळा धूर, 2 आहे निळा धूर आणि 3 आहे पांढरा धूर किंवा थंड धूर। तर अशा या धुराविषयी त्याचे कोणकोणते कारणे आहेत की काळा धूर कशामुळे निर्माण होतो, तर त्या काळा धूर निर्माण होण्याची कोणती कारणे आहेत म्हणजे डिझेलचे संपूर्ण ज्वलन न झाल्यामुळे इंजिनला काळा धूर सोडते, म्हणजेच एक नळ चोकअप असेल, तर दुसरा वाल्व टायमिंग योग्य नसेल, इंजेक्टरमध्ये दोष असेल आणि FI पंपमध्ये दोष असेल, गव्हर्नरमध्ये दोष असेल, तर इंजेक्शन टायमिंग योग्य नसेल, फ्युएल योग्य गडचे नसेल, पिस्टन रिंगा व लायनर याची झीज झाली असेल, इंजिनवर जास्त लोड असेल, तर इत्यादी कारणे म्हणजेच या कारणामुळे आपल्या वाहनावर काळा धूर निर्माण होतो। हे सर्व उपाय त्वरित करून घेतले पाहिजे। त्यानंतर आहे 2 आहे इंजिन निळा धूर का सोडते, तर कंबशन चेंबरमध्ये ऑइल जळाल्यानंतर हा इंजिन निळा धूर सोडते। तर पिस्टन रिंगा व लायनरची झीज झालेला असेल, 2 ऑइल लेवल जास्त असेल, 3 आहे ऑइल प्रेशर हे जळलेले असेल आणि 4 वाल्व स्टेम व वाल्व गाईडची झीज झालेली असेल आणि हेड गॅस्केट खराब झाले असेल, तर हे सर्व त्यावरील उपाय करून घ्यावा। म्हणजेच पिस्टन रिंगा व लायनरची झीज झाले असेल तर त्वरित पिस्टन बोर साईजचा टाकून नवीन रिंगा व टाकून घ्यावा किंवा सिलेंडर बोर बदलून घ्या। ऑइल लेवल जास्त असेल तर योग्य प्रकारे ऑइल लेवल ठेवा। इंजिन ऑइल योग्य गडचे नसेल तर योग्य गडचे ऑइल टाका आणि वाल्व स्टेम व गाडीची झीज झाली असेल तर वाल्व स्टेम काय करा बदला आणि हेड गॅस्केट खराब झाला असेल तर नवीन टाका। इत्यादी हे सर्व कारणे दूर केल्यास इंजिनमध्ये निघणारा हा निळा धूर थोड्या प्रमाणात कमी होतो। त्यानंतर आहे इंजिन पांढरा धूर सोडते, तर इंजिन पांढरा धूर का सोडते, तर तुमच्या इंजिनमधील कॉम्प्रेसर प्रेशर हे कमी असेल, तसेच फ्युएलमध्ये पाणी गेले असेल तर फ्युएलमध्ये पाणी गेल्यामुळे सुद्धा काय होतं की इंजिन हा पांढरा धूर निघतो। इंजेक्टरमध्ये दोष असेल त्यामुळे सुद्धा काय होते इंजिन पांढरा धूर सोडते। आणि 5 आहे इंजेक्टर प्रेशर योग्य नसेल, तुमचे जर वाहनामध्ये म्हणजे इंजिनमधील इंजेक्टरमधील प्रेशर हे योग्य नसेल त्यामुळे सुद्धा काय होतो इंजिन पांढरा धूर निघतो। हेड गॅस्केट लिकेज असेल किंवा कंबशन चेंबरमध्ये पाणी गेले असेल म्हणजे पाणी जात असेल त्यामुळे सुद्धा काय होतो की आपला इंजिन पांढरा धूर सोडते। अशा प्रकारे मी तुम्हाला या डिझेल धुराच्या रंगानुसार 3 प्रकार पडतात, तर काळा धूर, निळा धूर आणि पांढरा धूर किंवा त्याला थंड धूर
अशी या धुराविषयी तुम्हाला मी माहिती करून दिली आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल थेरी अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.